चला नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. घरातल्या घरात असल्यावर सुद्धा जरा टापटिपीनी कसे राहावे, फक्त बाहेर जातानाच मेकअप करावा असं काही नाही. आपण सुद्धा घरातल्या घरात स्वतःला आरशात सुंदर दिसलं पाहिजे. आता काय तुम्हाला गंमत सांगते, ही कॉम्पॅक्ट ही तशी महाग असते ना, मग काय करायचं, एवढी पुढचं एवढंच दिसतं ना, मग एवढंच लावायचं, मागे लावायचंच नाही. कशाला लावायचं मागं लावली तरी साधी पावडर लावायची आणि कॉम्पॅक्ट फक्त एवढं दिसेल एवढंच लावायचं. ऐकणी मज्जा. चला आज एक बोलते तुमच्याशी सांगते, थांबा. मी हे जेव्हा असं सगळं करत असते तेव्हा तुमच्यापैकी काही नाही वाटतं, काय तेच रोज रोज आणि असं काय राहायचं, असं काय करायचं, महागडे प्रॉडक्ट्स वापरायचे. वापरा हो, तुम्हाला कोण नको म्हटलंय. आम्ही 10-20 रुपयाचेच वापरतो. चंद्रकांतासारखं झालं का इकडं? नाही, छान झालं बघा, मस्त झालं का नाही. ही सुद्धा घेऊन आता 15-20 वर्ष झाली. काय करायचं, संपतच नाही. 20 वर्ष 20 रुपयाच्या ह्याच्यावर चाललेलं आहे. म्हणजे आमचा मेकअपचा खर्च बघा, हे आता 3रं का 4थं वर्ष आहे 20 रुपयाचं. ही लिपस्टिकच आहे, लिप बाम नाही, कळलं का? तर आता अरे हे एक घालूया. आणि तुम्हाला मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असते तेव्हा तुम्हालाही लक्षात येतो की आपणही वापरावं. हे सगळं तुमच्याकडे असतं, हे खूप स्वस्तात असतं सगळं. मॅट फिनिशचं छान दिसतं नाही, चांगलं वाटतं आपल्याला सुद्धा. आता तुम्हाला वाटेल हे ब्लाऊज बिघडलंय काय, नाही, आमच्या मावशीने एवढं छान शिवलेलं आहे. तो हे पीस जे असतात की नाही ते जरा कट साईजच असतात हो. आपण सगळे होलसेलमध्ये आणतो द्यायला घ्यायला, किंवा आपल्याला कोणीतरी ओटी भरलेली असते. हे बघा, हे मॅचिंग आहे, त्याला ओटी भरलेली असते. तर मग काही काही ब्लाऊज पीस आपल्याला आवडतं, त्याचं फिलिंग आवडतं. म्हणजे सगळ्याच ब्लाऊज पीसचं फिलिंग पण काही फारसं चांगलं नसतं. तर हे फिलिंग चांगलं होतं म्हणून मी हे शिवायला दिलं. खरं ते होतं कट साईज, कमी होता. मग आमच्या मावशीनी काय डिझाईन केलंय बघा, छान दिसतंय का? असं काय काय तरी त्या शिवत असतात. हे 20 रुपयाला आता परवा मिळालं एवढंच. मग म्हटलं चला असं लावून टाकूया. इथं दिसतंय का छान? हे बघा, चला असू दे, मस्त मस्त. आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही मस्त मस्त म्हणता तेव्हा तुम्हाला मस्त मस्त वाटत असतं. लाईट लावू का जराशी? तुम्हाला असं मस्त मस्त वाटत असतं हो का नाही? शी शी म्हणता तेव्हा तुम्हाला शी शी वाटत असतं. घाण घाण म्हणता तेव्हा तुम्हाला घाण घाण वाटत असतं. बोरिंग बोरिंग म्हणता, कंटाळा कंटाळा म्हणता तेव्हा तुम्हाला कंटाळा कंटाळा वाटत असतं. हा काय आज मस्त वाटतंय म्हटलं की उत्साह वाटतो, एनर्जी वाटते. ते शब्दच तसे माहितीये का, त्या शब्दांमुळे, काही शब्दांमुळे तुम्हाला एनर्जी येते आणि काही शब्दांमुळे तुमची एनर्जी ड्रेन होते, म्हणजे एनर्जी जाते. त्यामुळे तुम्ही कुठले शब्द म्हणायला पाहिजेत हे तुमचं तुम्ही ठरवा. पावसाचा आवाज आहे, थांबा जरा, पावसाचा आवाज आहे, दरवाजा बंद करून बघते. झाला बघा जरा कमी, होय ना? तर त्यामुळे तुम्ही बोलताना हे बघा, हे सुद्धा मॅट फिनिशचे 50 रुपयाला 6 आणलेले आहेत ह्या बांगड्या. आता हे सगळं, आता दिवाळी आली की नाही, दिवाळीला स्ट्रीट मार्केटला हे सगळं असतं. हे घातलेलं आहे आज, त्यामुळे मग आता ह्या फुलाची काही गरज आहे का? असं खाली घालूया का? ठीक आहे, चल, छान वाटते असं सगळं करून. मग तुम्ही म्हणणार, तुम्ही काय व्हिडिओ करता म्हणून तुम्ही असं सगळं छान छान राहता, असं तुम्ही मला म्हणाल, होय की नाही? नाही हो, हे सगळं घरामध्ये असलेले कपडे कधी वापरणार तुम्ही, म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं तेच तेच सांगते. घरातले सगळे कपडे जे आहेत असले छान 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 छान, ते सगळे बाहेर काढा. उगाच आपलं कधीतरी वापरूया म्हणून ठेवू नका अजिबात.
काही उपयोग होत नाही त्याचा. कधीतरी वापरणार. कधी वापरणार तुम्ही? कधीतरी. एवढे कधीतरी एवढे कार्यक्रम तरी असतात का? रोजचा दिवस आनंद करायचा, सण म्हणून समजायचा. कळलं का? आता ॲक्च्युली अजूनही मला भूक लागलेली नाही आहे, नाहीतर मी जेवणारच होते, पण अजूनही भूक लागलेली नाही आहे. लाईट जरा लावते सगळीकडचे, म्हणजे जरा छान वाटेल. हां, आता बघा कसं मस्त वाटलं का नाही? ऑटोमॅटिक लाईट सगळे ॲडजस्ट होतात. तर तुम्हाला ना आता एक मी सांगणार आहे, ते फार असं हे आहे बरं का, म्हणजे अंगावर काटा आणणार आहे बरं का. काय झालं, मी तो एक व्हिडिओ बघितला. हो, तुम्हाला माहिती आहे ना ते सिंगापूरमध्ये डॉल्फिन शो असतात ना, तर ते डॉल्फिन शोमध्ये ती एक जेसिका म्हणून ट्रेनर होती. 20 वर्षापासून तिच्याकडे तो डॉल्फिन होता आणि 20 वर्षानंतर असं काहीतरी झालं. त्याबद्दल ते ऐकलं, बघितलं ते व्हिडिओ. गेले आठवडाभर तेच व्हिडिओ यायला लागलेत. तुमच्याकडे हा व्हिडिओ येईल तेव्हा ही बातमी जुनी होईल, पण बातमीतला कंटेंट आहे तो तुम्ही नक्की ऐका, कारण की तो आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे. तर हे जे आहे ना, आता माझ्याकडे की नाही, ते जेसिकाचं नंतर सांगते, आधी एक सांगते. माझ्याकडे की नाही कुत्रं होतं एक म्हणजे नॉर्मल सगळीच कुत्री असं करतात. तर त्याला की नाही आंबा फार आवडायचा आंबा. आणि तो आंबा खाताना शेवटी तो प्राणी आहे बघा, त्याला काय असं नुसतं खाऊन असं टाकता यायचं नाही. ते असं आंबा चोखायचा कोय, त्याला कोयच आवडायची. कोय चोखायचा बराच वेळपर्यंत चोखायचा आणि सगळ्या कोई गिळायचा. तो आमच्या लक्षात आलं होतं तो गिळतोय म्हणून, पण त्याला असं वाटीमध्ये थोडा आमरस काढून घातला तर त्याला आवडायचं नाही, किंवा त्याला असं फोडी घातल्या तरी त्याला आवडायचं नाही. त्याला ते कोयच खायची. काय त्याला ते हाडच चघळतात की नाही, त्याची ती सवय त्यांना. त्यामुळे ती त्याला फार कोय आवडायची. मग आम्ही सुद्धा कोईला भरपूर गर ठेवायचो आणि त्याला खायला घालायचो. आणि मग त्याच्यानंतर तो काय नाही नॉर्मल असायचा. आणि साधारणतः महिना दीड महिन्यानंतर एक एक कोई तो करून बाहेर काढायचा. रोज एक दोन कोई बाहेर काढायचा. सगळ्या हिरव्या गार झालेल्या असायच्या, घाण वास यायचा. मग आम्ही ते शोधायचो, कुठं टाकलाय कुठं ओकलाय बघायचं. आणि ते कोई टाकायचा अख्ख्याच्या अख्ख्या, म्हणजे त्या संडासमधनं बाहेर पडायच्या नाहीत. आपण कसं आता समजा लहान मुलांनी काहीतरी एखादं, बऱ्याच वेळेला लहान मुलं पैशाचं नाणं बारीक पूर्वी असायचं ते गिळायची पोरं, कारण की ते तोंडात सगळत बसायला गोळीसारखं बरं वाटायचं. आम्ही सुद्धा ते उद्योग लहानपणी करायचो, पण नशिबानं आम्ही ते तोंडात घातलं नाही कधी किंवा गिळलं नाही. मग ते गिळलं की कसं डॉक्टरांच्याकडे न्यायचं. मग डॉक्टर सांगायचे दुसऱ्या दिवशी संडासमधनं पडून जाईल, केळी घाला. केळी समोर दिसली आणि केळी घाला, त्या मुलांना केळी खायला घाला असं म्हणायचं. आणि मग त्या बाळाला केळी खायला घालायचं. केळ्यातनं ते एक 2-4 दिवसानंतर ते रोज त्याची टॉयलेट जी आहे ती बघायची अशी विस्कटून, आणि त्याच्यात एखाद्या दिवशी ते नाणं सापडायचं. बऱ्याच वेळेला हे 4 आण्याचं नाणं असायचं छोटंसं. तर हा प्रसंग आपल्याला सगळ्यांच्या अनुभवाचा आहे. तसा त्या कुत्र्याचा सुद्धा बरं का. ती कुत्री कोई बाठी अशा खातात, त्या पचत नाहीत, ती अशी नंतर काढतात. पण ज्या वेळेला त्या पोटात जास्त होतात ना कोई, सीझन झाल्यावरती हो, आता आंब्याच्या ह्याच्यात आम्ही रोज एक गोळ घालणार, सकाळ संध्याकाळ घालणार, त्याला आवडते म्हणून. पण त्या कोई व्हायच्या पोटामध्ये भरपूर जास्त, आणि मग नंतर एक 4-5 दिवस ते अजिबात काही खायचं नाही. बरं, आपली जी पाळीव कुत्री असतात त्यांना ते हे पण खायला मिळत नाही हो. गवती चहा खातात ती शक्यतो आणि उलटी करतात, किंवा गवत खातात आणि उलटी करतात. पण आपल्या पाळीव कुत्र्यांना कुठं मिळणार? आपण ते आपल्या घरात आणि इकडं तिकडं पाळणार, मग त्यांना ते गवत पण मिळत नाही. त्यामुळे त्यांना उलटी व्हायचं जरा उशिराने उलटी होते. नाहीतर नॉर्मली इकडे पटकी बिटकी असतात, ती असं काही खाल्लं की लगेचच कुठंतरी जातात, गवत खातात, उलट्या करतात, बरे होतात. आपल्या पाळीव कुत्र्यांचा तो प्रॉब्लेम. पण ती पाळीव कुत्री सुद्धा असं उलटी करून बाहेर काढतात. तुम्ही म्हणणार काय हे आज घाणेरडं बोलायला? हे घाणेरडं नाही, हा विषय फार महत्वाचा आहे. तर असं हे प्राण्यांच्या बाबतीत पण होतं. म्हणजे त्यांना ना ते असं हाताने चोखून खाता येत नाही, गुटुकून जातं. आपण सुद्धा बऱ्याच वेळेला जांभूळ खाताना जांभळाची बिघडली की
एवढी भीती वाटते. आणि त्यात लहानपणी सांगायचे होते आता झाड उगवतोय, कानातनं फांद्या येणार, वरनं येणार, नाकातनं येणार फांद्या, अशी ती सगळी काय डोळ्यासमोर असं चित्र यायचं आणि आपल्याला भीती घालायची. बिया खाऊ नका, बी खाल्ला ना आता झाड येणार. सीताफळाची बी गुटुक्कन जाणारच ती तोंडात, सटक्कन जाते. ह्याच्या कलिंगडाच्या बीचं काही भीती वाटत नाही, कारण कलिंगडाची बी तशी चपटी आणि बारीक असते, पण सीताफळाची बी सुद्धा मोठी असते बरं का ती, आणि हमखास पोटात जातेच जाते. तुम्हाला मी सांगते, हा आता ह्यातलाच एक म्हणजे घडलेला प्रसंग मला आत्ता आठवला तरी मला कसं तरी झालं बरं का. माझा एक नातू, माझा एक म्हणजे तो नातू माझा साधारण 2-1 वर्षाचा होता हो. आणि तोपर्यंत मुलं खेळत असतात, छान डाळिंब बिळिंब खात असतात, आपण दाणे काढून दिले की. आणि तेवढ्यात त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, मी डाळिंबाचे दाणे असे काढत होते, असे इथंच बसले होते मी, डाळिंबाचे दाणे मी काढत होते आणि मला ते बाळ आलं आणि आ केलं तोंडात घाल. मी पण असं दिलं, असं दिलं. ते आ केलेलं एवढूस ते बाळ मी असं ते दिलं ना, असं काही टाकलं नाही काही नाही, असं दिलं. ते लहान बाळ हो, ते मी बघतीये करायला लागलं ते बाळ. आणि माझा मोठा नातू आणि असं करायला लागलं. माझ्या लक्षात आलं, याला अडकली मी, कारण की ती आ केल्यावरती त्याची श्वास नलिकेत गेली होती आणि इथं अशी बसल्या बसल्याच दिली आहे बरं काय. तर अशी मी घाबरले. घरात कोण नाही, समोर हाक मारावी तर तेवढा वेळ नाही, कुणाला तरी बोलवा होतं. अशीच्या अशी तुम्हाला सांगते, उठले, त्या बोलाला असं उलटं धरलं मी. कसं मला ती शक्ती आली, देवाने शक्ती दिली कुणास ठाऊक. असं पायाला वर धरलं, एका हाताने फाड 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 छातीवर मानेवर मारलं. ती बी अशी खाली पडली. पोराला एवढा त्रास झाला मी तुम्हाला सांगते. नंतर इतकी रडले स्वतः. पण भयंकर त्या पोराला माझ्या त्रास झाला माहितीये का, काळं निळं झालं पोरगं ह्या आणि त्याच्यानंतर मी अक्षरशः सगळ्यांना ओरडायचे, असं टाकू नका, मुलांच्या तोंडात टाकू नका. असं आपण पटकन उभ्या असं मुलाला डाळिंबाचं तर हे असंच टाकतो आणि ती बी एवढीशी असते की आपल्या लक्षात येत नाही. पण ते डाळिंब ना असं त्याच्यात ते श्वास नलिकेत गेलं. डाळिंबाचा एवढूसा तो दाणा, ते सगळं चावूनच खाल्लं पाहिजे. पण ते बाळ लहान असं इथंच उभं आहे, चांगलं इथपर्यंत उंच आलं होतं ते 2 वर्षाचं बाळ, असं घातलं होतं ते आतच गेलं. आमच्यात हे ना की नाही ते शेंगदाणे घेतात की नाही, ते अशी खातात. मला एवढा राग येतो, एवढी चीड येते, तेव्हापासून मला चीड येते. भयंकर राग येतो. मी म्हणते असं खाऊ नका असं असं करते. शेंगदाणे खातात, फुटाणे असंच खातात. मला असं भयंकर राग येतो. ती बऱ्याच वेळेला रील्स पडतात, ती पोरं अशी शेंगदाणा फुटाणा असं वर करून खातात. मला असं इतकं असं मी अशी ना पॅनिक होते त्यावेळेला, कारण की माझ्या बाबतीत तो असा मी बघितलेला आहे ना प्रसंग. मी अशी पॅनिक होते की वर टाकून पोरा दे असं काहीतरी मोठं रील करायला किंवा शहाणपणा म्हणून. लहानपणी पद्धतच होती हो, असं खायची, शेंगदाणा फुटाणा वर करून खायची. पण मी तर अलीकडे ते पॅनिक, गेले 10-15 वर्ष मी पॅनिकच व्हायला लागले. मला ते बघवतच नाही, सहनच होत नाही. तर ते मला का आठवलं, हे सगळं मला का आठवलं हे आज मी तुम्हाला सांगते. तो जेसिकाचा प्रसंग हो. कसं आहे माहितीये का, की नाही त्यांना सांगता येत नाही प्राण्यांना. ती जेसिका आणि तिचं ते मोठा एक डॉल्फिन मासा, 20 वर्षाचा त्यांचा दोघांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट, संबंध, दोस्ती म्हणा, काही म्हणा. डॉल्फिन शो असतात ना ते. तर त्याची ती डॉल्फिनची ट्रेनर होती. ती 20 वर्षासाठी त्या दोघांचं एकमेकांचे घनिष्ठ दोस्ती होती डॉल्फिनची आणि त्या मुलीची. त्याच्यावर ते डॉल्फिन शो मध्ये ते असं जिम्नॅस्टिक वगैरे काय करतात, खेळतात. तसं ती 20 वर्ष करत होती. मिलियन्स मिळवायचे ते लोक म्हणे त्याच्यावरती. आणि त्या दिवशी एक दिवस काय झालं की तिनं ती अशी वरनं उडी मारली, 2 उड्या मारल्या. अशी वरनं खाली आली, वरनं टळुक्कन उडी मारली त्या डॉल्फिनच्या तोंडातनं, अशी तोंडावर उभी राहिली, तोंडावरनं अशा उड्या मारल्या. काय तिनं केलं. आणि काय त्यावेळेला झालं कळलं नाही. त्यावेळेला काय डॉल्फिनचं तोंड उघडं राहिलं, ती अशी उभी राहिली, वरनं तिनं ती अशी टुळुक्कन अशी उडी मारली आणि ते डॉल्फिनच्या तोंडात गेली. बरं तो डॉल्फिन काय ओळखीचा, बरं डॉल्फिन मासा हा काय हे नाहीये, माणसं बिणसं खातो असं काही नाहीये. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला एक सांगते, परवा एक दिवस ना एक असं रील बघितलं, हे परत नंतर सांगते बरं का तुम्हाला.
आत्ता अचानक आठवलं तर सांगून टाकते, नाही तर लक्षात न जातो. परवा एक अजगराने की नाही अख्खीच्या अख्खी शेळी खाल्ली होती. शेळी खाल्ली होती आणि तो 2 तास असाच त्या रस्त्यावर पडून होता. रील बघितलं मी हे. ते असा रस्त्यावर पडून होता बरं का. सगळी लोक जमली होती. तो काय तिथनं हलेना. ट्रॅफिक दोन्ही बाजूला असा आडवाच झोपला होता. काय करावं कुणाला कळेना. किती बरं तो अजगर हो. आणि सगळ्यांच्या लक्षात येत आहे त्याच्या पोटात खूप काहीतरी आहे आणि त्यामुळे त्याला ती हालचाल करता येईना. त्या अजगर लोक अजगर कसं करतात ते असं स्वतःला गुंडाळून त्याचं पार पूर्ण भुगा करून टाकतात. आतल्या प्राण्याचा लगदा करून टाकतात आणि मग ते खातात म्हणे. तर तसं त्यानं ते अजगराला काय झालं, तो जरा जास्तच मोठा होता. शेळी जी होती ती मोठी होती. शेळी काय बकरीच ती जरा मोठी आहे करून खाल्ली वाटतं. गेली ती पोटामध्ये, ती मेली. आणि पुढं त्याला ते काय पुढं सरकेना त्याला ते अस्वस्थ व्हायला लागलं. पुढं त्यानं त्याच्यानंतर तो व्हिडिओ एवढा त्यांनी मोठा केला होता की त्या अजगराने म्हणजे तो आता हा अजगर आहे ना, तर हिकडून स्वतःचे मसल्स आकुंचन करत समजा हे इकडं तोंड आहे तर असं करत इथून त्यानं तोंडातनं ती अख्खीच्या अख्खी शेळी काय बकरी होती ती बाहेर काढली. माहिती अख्खी. तोपर्यंत ती मेली होती सोडा. पार त्याचं अगदी हे होऊन गेलं होतं. पण ती अख्खीच्या अख्खी अशी जी गेली होती ती त्यानं ती बाहेर काढू शकला. कारण की त्याची ती मसल्स कॉन्ट्रॅक्ट करत जसं तो खाल्ला होता तसं त्यानं ते बाहेर पण काढू शकला. पण त्या व्हेलचं काय झालं, म्हणजे हे इकडे डॉल्फिनचं काय झालं माहितीये का, की डॉल्फिन ते शो करता असा तो डॉल्फिन गेला वर, ती अशी उभी राहिली. अशा 2 चांगल्या टुणू उड्या मारल्या तिनं. आणि तिसरी तिनं जी उडी मारली ती डायरेक्ट त्याच्या तोंडात गेली. बरं तोंडात गेली ती डायरेक्ट ती अशी आतच गेली. ती काय म्हणजे गिळली त्यानं ती. आपण साधं कसं सीताफळाची बी गळतो, हे गिळतो ते गिळतो, तसं त्यानं ती गिळली. बरं ती गिळली त्याच्यानंतर ती बाहेर आलीच नाही. मग लोकांच्या लक्षात आलं. सगळ्यांना काय वाटलं तो खेळ चाललाय, डॉल्फिन वर खाली करतीये. डॉल्फिन अस्वस्थ झाली. डॉल्फिन वर खाली करायला लागली. नंतर ती जेसिका कुठे दिसेना. सगळीकडे त्यांनी त्या स्विमिंग टँकमध्ये शोधली, ती दिसेना. मग सगळ्यांच्या लक्षात आलं तिथल्या लोकांच्या की ती त्याच्या पोटात गेली. अर्थात इतर माणसं असणारच की. मग त्याच्यानंतर पुढे 2-3 दिवस ती काही खात नव्हती. हे बघा साधी गोष्ट आहे. आपणही एखाद दिवशी जर का खूप जास्त काही खाल्लं किंवा आपल्याला न पचणारी गोष्ट खाल्ली तर पोट आपला डब्बा होतो, आपल्याला भूक लागत नाही. साधी पुरणाची पोळी खावा तुम्ही किंवा श्रीखंड खावा, दुधाचे पदार्थ भरपूर खावा, असं पोट डब्बा होतं. संध्याकाळी तुम्हाला खायची सुद्धा इच्छा होत नाही. साधारणतः डाळीचे पदार्थ खाल्लं की तसंच होतं ना. पुरणपोळीला तर नेमका हमखास होतं. सकाळी आपल्याला आवडते म्हणून जरा जास्त खातो आपण, संध्याकाळी भूकच लागत नाही. तसंच तिचं सुद्धा कसं झालं, ती पूर्ण एक माणसाचं शरीर पोटात गेलं. बरं नुसतं माणसाचं शरीर गेलं नाही हो. त्या अजगराच्या पोटामध्ये ती बकरी शेळी गेली तेव्हा तिच्या अंगावर काही कपडे नव्हते. पण ही जी ट्रेनर जी गेली पोटामध्ये माणूस, ती सगळ्या कपड्यांसकट. बरं ते कपडे कसे असणार, साधारणतः असे स्विमिंगला घालतात तसले कपडे, म्हणजे भिजू नयेत असे वगैरे असं असणार ना. कारण की अनेक तास त्या बायका पाण्यामध्ये राहणार, तर त्यामुळे ते तसे असणार की आतमध्ये पाणी लागू नये. फुल घातले होते कपडे तिने. तिचं एवढंच तोंड दिसत होतं, बाकी फुल कपडे. म्हणजे तसं ते थोडंसं रबर बिबर असं काहीतरी सिंथेटिक असणार आहे की आतमध्ये पाणी, म्हणजे खाली बुडताना म्हणजे ते पाणबुडे घेऊन जातात की नाही खाली, तसलं घातलेलं होतं म्हणजे. तर त्यामुळे फुल कपड्यासकट ती आतमध्ये गेली. त्याला ती काय पचलं नाही हो डॉल्फिनला. कारण की एकतर तो माणूस खाणारा प्राणीच नव्हे, दुसरं म्हणजे हे कपड्यासकट आत गेली. बरं त्या क्षणाला जर का सगळ्यांनी ऑपरेशन करून बाहेर काढलं असतं तर कदाचित ती तर मेली असेलच, पण ॲटलिस्ट हे डॉल्फिन तर मेलं नसतं. पण तुम्हाला सांगते पुढे 3 दिवस तिनं अन्न पाणी खाल्लं नाही. आता कसं खाणार, पोट डब्बा झालं, ते काही पचलं नाही, काय नाही, तर अन्न पाणी खाल्लं नाही. तर लगेचच बातम्या काय येत होत्या की तिला खाल्लं म्हणून तिला पश्चाताप झाला आपल्या ट्रेनरला खाल्ल्याबद्दल आणि म्हणून ती डिप्रेशनमध्ये गेली, असं सगळे सारख्या बातम्या येत होत्या. डिप्रेशनमध्ये गेली, डॉक्टरांनी सांगितलं म्हणे ती डिप्रेशनमध्ये गेली, तिला खूप वाईट झालं, ती शोकाकुल झाली आणि 3 दिवसांनी ती मेली. 3 दिवसांनी ती जी वर म्हणजे ती पाण्यात जी पोहत होती
ती एकदा त्यांच्या लक्षात आलं, कारण की ती थोड्या थोड्या वेळाने वर अशी यायची ना डॉल्फिन श्वास घ्यायला, तर 2 तास झाले तरी खाली गेलेली डॉल्फिन आलीच नाही वर, म्हणून त्यांनी बघितलं तर खाली जाऊन ती मेली होती. आता साधी गोष्ट आहे हो, पोटात गेलेली वस्तू इन्फेक्शनच होणार ना त्यांना. आपल्याला सुद्धा पोटामध्ये बऱ्याच वेळेला आपण काहीतरी एखादी गोष्ट खातो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जातो, त्या ठिकाणी दुधाचा पदार्थ खाल्लेला असतो आणि नेमका तो दुधाचा पदार्थ नासकट असतो. खूप वेळा होतं नाही असं, आणि ते घरी येऊन आपण खाल्लं की घरी आलो खाऊन तिथून की लगेचच आपल्या पोटात काय दुखायला लागतो, पोट डब्बं होतं, इन्फेक्शन होतं, भयंकर वेदना होतात. बऱ्याच वेळेला असं होतं, ते संडास लावून गेलं तर परवडलं, पण इन्फेक्शन होतं पोटामध्ये, पोट गच्च होतं, डब्बं होतं. प्राण्यांच्या बाबतीमध्ये काही लक्षातच आलं नाही हे त्यांच्या. आलं असेल त्यांच्या, ते काय डॉक्टर होते तिथं, त्यामुळे तो काय प्रश्न नाही. पण मला हे असं वाटलं की तिच्या ते पोटात गेलं, कपड्यांसकट गेलं, ते पचणं कसं शक्य होतं, ती मरणारच होती. म्हणजे ते पाण्यामध्येच तिचं ते ऑपरेशन करावं लागलं असतं, तिला बाहेर काढावं लागलं असतं. म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या क्रिटिकलच ना प्राण्यांना बोलता पण येत नाही, सांगता पण येत नाही. मला हे आज सगळं आठवलं ना त्या ह्याच्यावरून की त्यांनी 3 दिवसांनी ती पश्चात्तापानी मेली वगैरे असलं सगळं लिहिलं होतं. तसं काय पश्चात्तापानी वगैरे मेली आहे वगैरे ठीक आहे, प्राण्यांना सुद्धा दुःख होतं, आपल्यासोबतचं आपल्या बरोबरीचं कोण दिसलं नाही की ते अस्वस्थ होतात, तो काय प्रश्न नाही. पण ते पोटामध्ये गेलेलं पचलंच नाही, कपड्यांसकट गेलेलं, मग ते कसं होणार ना. तर मला अजगराचा पण आला, त्याच्यामध्ये ते बाहेर काढलं पण तिच्या अंगात काय कपडे नव्हते, काय नव्हते, नॉर्मल ते गेलं होतं पोटामध्ये. त्यामुळे ते अजगर नंतर लगेच टुणू पळत निघून गेलं, लगेचच पळालं पोटातनं. ते बाहेर पडल्या सगळी, आणि मग ट्रॅफिक सगळं सुटलं तिथलं. असं सगळं एक घटना. आपण म्हणतो सोशल मीडिया चांगलं नाही. अहो खूप गोष्टी अशा बघायला मिळतात. तुम्ही काय बघता ह्याच्यावर आहे हो, शेवटी आपण काय बघतो हे आपण ठरवायचं ना. कितीतरी आजकाल वेळ जातो माहिती आहे का, 2-2, 3-3, 4-4 तास जातात एकदा बघायला लागलं. त्यामुळे आपण चांगलं बघावं असं मला वाटतं, चांगलं बघायला पाहिजे आपण, होय की नाही. काही गोष्टी अशा आठवल्या की मी तुमच्याशी बोलते. तुमच्यापैकी कोणतरी म्हणेल हे काय पूर्वीचे यांचे व्हिडिओ खूप छान होते, आता असले कसले व्हिडिओ आहेत त्यांचे. तर हे बघा, पूर्वीचे व्हिडिओ पूर्वीचे होते, आताच काळ बदलला, होय की नाही. तेच किती वेळा आपण बोलणार ना, आणि त्याच विषयावरती. तुम्ही मला बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम विषयी बऱ्याच गोष्टी मला विचारत असता, त्याच्यावरती ऑलरेडी आपले व्हिडिओ असतात. मग मी म्हणते बघा, शोधा आणि घ्या, माझेही बघा, इतरांचेही बघा व्हिडिओ, असं मी म्हणत असते. तुम्हाला काय वाटत असं नाही, परत सांगा. तर असतात ते सगळे अगदी सविस्तर भरपूर व्हिडिओ आहेत. तर त्यामुळे त्याच विषयावर पुन्हा बोलण्यापेक्षा आपण हर तऱ्हेच्या विषयावर आपण बोलत असतो. कारण की आपलं आयुष्य हे असंच आहे, रोजच्या दिवसाला नवीन दिवस येतो. तर आपण आपल्यामध्ये बदल हे केले पाहिजेत, आपल्या विचारांमध्ये बदल केले पाहिजेत. बरेचसे आपण म्हणतो ना, सुंब जळला तरी पीळ जळत नाही, म्हणजे स्वभाव माणसाचा बदलत नाही, अजिबात नाही, असं नाही. परिस्थितीनुसार, दिवसानुसार, काळानुसार, वयोमानानुसार माणसाचा स्वभाव सुद्धा बदलत असतो आणि तो बदलतोच. मग तुम्ही म्हणता त्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो, नाही, आपल्यात हे बदल होत असतात. कारण की उत्क्रांतीचा हा आहे आपला इतिहास आहे. पूर्वी आपल्याला शेपूट होती, नखं लांबडी होती, सगळं आपण कसं चालत होतो, पण आपल्यात बदल होत गेले ना. तसंच आहे, ते बदल हे होत जाणार, आणि ते ॲक्सेप्ट करणं हा आपला स्वभाव आहे, हा आपला गुण आहे असं आपण म्हणू. आणि म्हणून तर आपण म्हणतो ना, कालाय तस्मिन् नमः, काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत असतात. साधं दुःख सुद्धा काळानुसार कमी होत असतं.